आता हे बघा एवढे परफेक्ट आणि एकदम रसरशीत आपले खाव्याचे गुलाबजाम झालेले आहेत ना, काय सांगा तुम्हाला, बघूनच असं एकदम तोंडाला पाणी सुटतंय बघा, एकदमच भारी. चला याची रेसिपी सांगते. काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर पाक तयार करून घ्यायचा. तर पाकासाठी ना इथं मी पाऊण किलो साखर टाकलेली बघा. 1 किलोच्या खावाच्या मापाने करते हे सगळं, प्रमाण सगळं लक्षात घ्या. पातेल्यामध्ये एक पाऊण किलो साखर टाकली, त्याचबरोबर तेवढंच पाणी टाकलं आणि याला आहे ना आता पाक करायला ठेवला बघा. आता पाकाला आहे ना खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये, एवढं प्रमाण परफेक्ट आहे. हवं तर तुम्ही ना गोड तुम्हाला कमी पाहिजे असेल ना तर तुम्ही पाऊण किलोला 1 लिटर पाणी सुद्धा टाकू शकता. आणि आता आहे ना मस्तपैकी उकळी आणून घ्यायची, नंतर इलायचीचं पावडर घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये गॅस बंद केल्याच्या नंतर टाकायची, म्हणजे वास तसाच राहतो, इलायचीचा वास चालला जात नाही. आता साईडला करून घ्यायचं. पाक पहिला करून घेतला का म्हणजे तो थंड होतो नॉर्मल आणि आपले गुलाबजाम तोपर्यंत तळून पण निघते. आता गुलाबजामचे गोळे करण्यासाठी ना खावा घेतला. इथं 1 किलो इथं मी खावा घेतलेला आहे, त्याच्यात आहे ना मी पावशेर मैदा टाकते. जर तुम्हाला मैदा टाकायचा नसेल ना तुम्ही इथं गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता, कणिक म्हणतो आपण ती, त्याने सुद्धा परफेक्टच बनते. मी सुद्धा तशीच बनवत असते बऱ्याच वेळेस, ते उलट छान आहे. आणि आता आहे ना मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स एवढं करायचं की एकदम ताकद लावून आहे ना, आपल्याला असं नाही मळत बसायचं त्याला एकदम. असं कोणी कोणी म्हणतो की लय मळावं लागतं, खूप जास्त नाही मळायचं. फक्त हा मैदा आणि आपला खावा ना थोडासा मिक्स झाला पाहिजे, म्हणजे मैदा खाव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि अशी एकदम सॉफ्ट दिसायची गरज नाही, ते असंच. आता लगेच काही ठेवायची याला गरज नाहीये. आपण मळून घेतलं का लगेच गोळे तयार करायला घ्यायचे, असं नाही की 10-15 आणि अर्धा तास असं काही रेस्ट करायला ठेवायचं. मळून झालं का लगेच गोळे करायला घ्यायचे. आणि गोळे पण असे जबरदस्त झालेत ना, तुम्ही बघू शकता. असं नाही की आपण थोडं येडं वाकडं मळीलंय म्हणून लगेच क्रॅक वगैरे जाते, तर असं काहीच नाहीये. एकदम छान पैकी गोळे सुद्धा आपले लाट्या अशा तयार झालेल्या तुम्ही बघू शकता, एकदमच गोल गरगरीत. आणि मला ना हे म्हणजे अशा लाट्या गोल गोल करायला खूप आवडतात बरं का. आणि एकदम परफेक्ट गोळ्या जमणं सुद्धा लय महत्वाचं असतं. मला गुलाबजाम असा गोल गोल परफेक्ट नाही जमला का मला लय राग येतो. मला एकदम परफेक्टच गोल पाहिजे असतो, एकदम छोटे पण नाही आवडत, एकदम मोठे पण नाही, एकदम मीडियम बनवलेले मस्त. अशाच प्रकारे सगळे बनवून घेतले. आणि आता आहे ना तेल ठेवायचं गरम करायला. तर तेल एकदम पहिलं थोडंसं हाय गरम करून घ्यायचं, नंतर मीडियम करायचं आणि मग गुलाबजाम त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. आणि उलथण्याने असं ना मिक्स करायचं, म्हणजे खाली एकदम लागत नाहीत. आणि लागले तरी सुद्धा आपल्याला तसाच कलर करायचा आहे, तो एकदम चॉकलेटी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. सगळे टाकून तुम्ही नंतर सुद्धा असं मिक्स करू शकता. आल्यात हाताने असं मिक्स करायचं, म्हणजे गुलाबजाम टाकल्या फुटत नाहीत बघा. आणि आता याला आहे ना मस्त पैकी बारीक मीडियम गॅसवर, गॅस हाय नाही करायचा, बारीक आणि मीडियम गॅसवर आहे ना पूर्ण असा कलर येऊस्तो तळून घ्यायचा. आता कुणी कुणी काय करतं माहिती का, गुलाबजाम एवढे कमी तळतात ना, म्हणजे त्याचा असा कलरच येत नाही, एकदम असा फिक्कट कलर येतो, तो नाही छान वाटत बरं का गुलाबजामला. तुम्ही बाहेर पण हलवाईच्या दुकानात स्वीट मध्ये बघितले असतील ना, तो गुलाबजामचा असाच कलर असतो आणि हाच खरा गुलाबजामचा कलर असतो. पण खूप लोकांना एकदम कमी तळते आणि ते दिसायला चांगले नाही लागत आणि खायला पण चांगले नाही लागत. तुम्ही सुद्धा बारीक मीडियम गॅसवर चांगला असा कलर येऊ तळले ना तर एकदम परफेक्ट गुलाबजाम आपले होतात. सगळे एकदम तळून घ्यायचे. आणि चाचणी मग बघायची, चाचणी एकदम अशी पूर्ण थंडीने झालेली पाहिजे, हलकी कोमट अशी गरम पाहिजे, म्हणजे आपण बोट जर बुडले ना तर सहन झालं पाहिजे गरमी आपल्याला एवढं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे गुलाबजाम तळलेले आपण टाकून द्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवायचं बघा. आणि चांगलं 2-3 तास आहे ना, याला 2 तास जरी ठेवलं तरी मस्त मुरून द्यायचे, म्हणजे काय होते पूर्ण चाचणी आपल्या गुलाबजाम मध्ये शिरते बघा. आणि गुलाबजाम असे मस्त फुगतेत ना आपले, तुम्ही बघू शकता, म्हणजे एक नंबर असे आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत. खूपच सोपं आहे खाव्याचे गुलाबजाम बनवायला. बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप अवघड आहे, कुणाचे फुटते तळायला टाकल्यावर, पण असं काहीच होत नाही. मी जसं व्हिडिओ मध्ये सांगते ना तसं जर तुम्ही केले ना तुमचे गुलाबजाम खाव्याचे एकदम परफेक्टच बनणार. आणि फक्त तळताना ना गॅस म्हणजे एकदम हाय नाही ठेवायचा, म्हणजे आतून सुद्धा आपले गुलाबजाम तळले जातात आणि छान त्याला अशी जाळी सुद्धा सुटते, म्हणजे चाचणी एकदम मस्त पैकी त्याच्या आतमध्ये जाते. आता तुम्हाला एक गुलाबजाम कापून दाखवते, तुम्ही बघू शकता एकदम अशी चाचणी त्याच्या आतमध्ये भरून भरून गेलेली, एकदम स्पॉन्जी झालेले आहेत, एकदमच भारी झालेले आहेत. जर तुम्ही सुद्धा गुलाबजाम खाव्याचे बनवत नसताल कारण की येत नाही म्हणून, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमचे गुलाबजाम कुठेही बिघडणार नाहीत, एकदम परफेक्टच बनणार पहिल्याच प्रयत्नात.